नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये वडाची साल पिंपळाला लावणं असं एक वाक्प्रचार आहे. म्हणजे भलत्याच गोष्टीचा संबंध भलतीकडे लावायचा, या प्रकारची जी मानवी अतिशयोक्ती असते, त्या अर्थाने ती म्हण आलेली आहे, तो वाक्प्रचार आलेला आहे. पण काही लोक इतके वाकबगार असतात. पुढे संजय राऊत यांची पत्रकार परिषद बघितली किंवा काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांची बकवास बघितली, तर आपल्याला वडाची साल पिंपळाला म्हणजे काय ते कळू शकतं. कारण अनेकदा असे लोक ते बोलणारे गृहीत धरतो आपण, आणि आपण दुर्लक्ष पण करतो. कारण हे लोक कधीही तर्कशुद्ध बोलत नाही. तर्कदुष्ट तर बोलतातच, पण अगदी कुठच्या कुठेही घेऊन जायचं. मला एक आणखीन मुद्दा मी ते आठवलं जर काय असेल, मी जो विषय सांगणार आहे तुम्हाला, त्या विषयाच्या निमित्ताने आठवत असेल तर मला दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांचं एक गाजलेलं मालवणी नाटक आहे, पांडगो इलो रे बा इलो. हा, त्याच्यामध्ये ते पात्र जे आहे, मच्छिंद्र कांबळी यांनी रंगवलेलं जे पात्र आहे, ते पात्र मुंबई महापालिकेच्या पाणी खात्यातल्या मुकादमाच्या निवृत्तीनंतरचं पात्र आहे. पाणी खात्यामध्ये मुकादम म्हणून काम केलं आणि तिथून निवृत्त झालेला असा हा रिटायर्ड माणूस आपल्या घरी बसलाय, आणि त्याचा मुलगा हा मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात एक शिपाई चपरासी म्हणून काम करतो. आणि मग त्यांच्यातला एक संवाद मला आठवतो. हा चपरासी पुढे तो मुलगा आणि बाप यांच्यामध्ये भांडण असतं, कशावरून खुसपट काढून ते भांडत असतात. मुलाचा बापावर एकच आक्षेप असतो की बाप घर बसल्या रिकामपणी मटका खेळतो, जुगार खेळतो. आणि त्यामुळे चार लोकांमध्ये त्याची चर्चा होते की याचा बाप मटका खेळतो, जुगार खेळतो, आणि ते त्या मुलाला आवडत नसतं. म्हणून एकदा तो आपल्या आईला सांगतो की काय, माझ्या बापाने माझी फार बेअब्रू करून टाकलेली आहे. पण मालवणी माणूस जो असतो, त्या मालवणी माणसाला अतिशयोक्ती केल्याशिवाय अनेकदा बोलता येत नाही. वस्तुस्थिती आहे, मी सुद्धा मालवणीच आहे. तो आपल्या आईला काय सांगतो, हा कोण आहे, मुलगा काय करतो, तो मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामध्ये, ज्याला सीएमओ म्हणतात, सीएमओ मध्ये हा एक चपरासी आहे, पिऊन आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या कार्यालयामध्ये कमीत कमी 50-60 शिपाई असतील, चपरासी असतील. ह्या एकाची ओळख ठीक आहे, एका चपरासीची मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात असला म्हणून काही फार मोठी प्रतिष्ठा नसते. पण आपला बाप मटका खेळतो, त्यामुळे आपली बेअब्रू होते, हे कळण्यासाठी हा मुलगा जो काय अतिशयोक्ती करतो, तो संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणतो की आता उद्या माझा बाप मटका खेळतो, जुगार खेळतो, हे जर पंतप्रधानाला, पीएमओला कळलं, म्हणजे पंतप्रधान कार्यालयातल्या कोणाला कळलं की अमुक तमुकाचा मुलगा बाप हा जुगार खेळतो, तो म्हणतो ही गोष्ट पीएमओ पर्यंत गेली तर सीएमओची अब्रू काय राहिली. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातल्या पिऊनचा बाप जुगार खेळत असेल तर पंतप्रधान कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्याची बेअब्रू होते का, तर त्याचा पिऊन, त्याचा बाप जुगार खेळतो. हा जो काय नको तितका लांबलेला ताणलेला संबंध जोडण्याचा प्रयास आहे, तसा जेव्हा प्रयास होतो तेव्हा ह्या गोष्टी आठवतात. त्याला वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतात. आणि ही संजय राऊत किंवा तत्सम कोणी प्रवक्ते असतात त्यांनी हा खोळेपणा केला, मी समजू शकतो. पण पृथ्वीराज चव्हाण ही छोटी व्यक्ती नाहीये. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाच्या 2 भूमिका बजावलेल्या आहेत. महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री म्हणून आले, जवळजवळ 4 वर्ष ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कारभार करत होते. 2014 मध्ये काँग्रेसनी सत्ता गमावताना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि अत्यंत गुणी, अभ्यासू, उच्च शिक्षित अशी त्यांची ओळख आहे. तोंडाला येईल ते बरळणं, बडबडणं यासाठी पृथ्वीराज चव्हाण ओळखले जात नाहीत. मी तुम्हाला मुद्दाम त्यांचा एक महत्वाचा प्रसंग सांगतो. 2022 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं, अचानक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केलेले शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरतला गेले आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेले आणि नंतर हळूहळू इतरही अनेक जण गेले आणि शिवसेनेत फूट पडली आणि आता सरकारचं बहुमत गेले याची चर्चा सगळी चालू असताना एक दिवशी तडकाफडकी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं की बाबा तुम्ही बहुमत सिद्ध करा, तुमच्या पक्षात फूट पडली अशी विरोधकांची मागणी आहे की तुम्ही बहुमत सिद्ध केलं पाहिजे. आणि बहुमत सिद्ध करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण जेव्हा मुख्यमंत्रीच राजीनामा देतो तेव्हा आपोआपच तो सरकारचा राजीनामा होतो आणि सरकार बरखास्त केल्यास जमा होतं. ही घटना घडल्यानंतर सगळ्यात पहिला माणूस होता की उद्धव ठाकरे यांनी फार मोठी घटनात्मक आणि कायदेशीर चूक केली आहे अशी प्रतिक्रिया देणारी व्यक्ती पृथ्वीराज चव्हाण होती. लक्षात ठेवा. अनेक लोक आपलं राजकीय पांडित्य उद्धव ठाकरे कसे बरोबर आहेत किंवा चूक आहेत वगैरे वगैरे घंटा तज्ञापासून सगळे काय वाटेल ते सांगत होते. अशा वेळेला डोकं ठिकाणावर ठेवून अत्यंत तर्कशुद्ध बोलणारा माणूस कोण होता तर पृथ्वीराज चव्हाण होता. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती. त्यांनी विधानसभेमध्ये आपलं बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी विधानसभेची बैठक बोलवून त्यामध्ये भले अल्पमतात असल्याचं दिसलं असतं पण ती घटनात्मक प्रक्रिया करायला पाहिजे होती. तर मग कोर्टात जाऊन दाद मागणं, राज्यपालांच्या विरुद्ध दाद मागणं सोपं झालं असतं. ही प्रतिक्रिया देणारा एकमेव व्यक्ती पृथ्वीराज चव्हाण होते. आणि आजपर्यंत जितका त्या प्रकारामध्ये कायदेशीर कारवाया सुनावण्या झाल्या त्या सगळ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचंच वक्तव्य हे योग्य ठरलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल त्याविषयीची जी सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एकाच गोष्टीवर उद्धव ठाकरे यांना परत सत्तेत आणता येत नाही वगैरे सांगताना काय सांगितलं की मुख्यमंत्र्याने राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे घटनाक्रमाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केलेली नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलाय आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये काटे उलटे फिरवता येत नाहीत. किती बारकाईने अतिशय सूक्ष्म बारकावा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला होता. आणि असा माणूस जेव्हा तर्कहीन काहीतरी खोळ्यासारखं बोलतो तेव्हा मग मला त्या पांडव इलो रे बा इलो नाटकातला तो प्रसंग आठवतो की ही गोष्ट जर पीएमओ मध्ये कळली तर सीएमओची अब्रू काय राहील, याला वडारची साल पिंपळाला लावणं म्हणतात. कारण तसंच एक वक्तव्य अचानक तुमच्या पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी आधार कोणाचा घेतला, सुब्रमण्यम स्वामी. ज्या सुब्रमण्यम स्वामींना आजकाल कोणी फार गंभीरपणे घेत नाही. अन्यथा सुब्रमण्यम स्वामी यांच्या इंदिरा गांधी असो किंवा कोणीही कुठलाही राजकीय नेता असो त्याच्या विरोधातल्या काही गोष्टी असतील तर सुब्रमण्यम स्वामी यांच्या धडाधड वेगवेगळ्या माध्यमातून मुलाखती यायच्या. पण आजकाल माध्यम सुद्धा सुब्रमण्यम स्वामींपासून दूर राहतात. पण अशा सुब्रमण्यम स्वामींनी एक वक्तव्य केलं आणि त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण भारताचा पंतप्रधान बदलायला निघाले.
मला खरंच विश्वास बसत नाहीये. आणि म्हणून मी शोधून शोधून प्रत्यक्ष पृथ्वीराज चव्हाण तसं बोलतात असा व्हिडिओ मला शोधून काढावा लागला, कारण माझा विश्वास बसत नव्हता की पृथ्वीराज चव्हाण इतकं खुळचट विधान करतील. पण तो व्हिडिओ ऐकल्यानंतर मला कळलं की ते सुब्रमण्यम स्वामीचा आधार घेऊन बोलत आहेत. आता बातमी काय आहे? भारताचा पंतप्रधान बदलणार म्हणजे काय? तर अशी काहीतरी भानगड किंवा त्या भानगडीची कागदपत्र आणि घोटाळे अमेरिकेत आहेत की ते उघड होणार आहेत. आणि ते उघड झाले तर त्यापैकी काही कागदपत्र सुब्रमण्यम स्वामी हस्तगत करणार किंवा त्यांना मिळू शकतात आणि ती त्यांनी आणली तर मग त्या कागदपत्राच्या किंवा घोटाळ्याच्या आधारावर भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागेल असा सुब्रमण्यम स्वामींचा दावा आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पृथ्वीराज चव्हाण हे थेट देशाचा पंतप्रधान बदलायला निघाले. एक वेळ आपण मोदी पाय उतार होतील हे पण स्वीकारू, पण त्यांच्या जागी गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यापैकी कोणी पंतप्रधान होईल आणि भारताला पहिला मराठी पंतप्रधान मिळेल इथपर्यंतचा जो तर्क पृथ्वीराज चव्हाण यांनी ताणून दाखवलाय तो खरंच कौतुकास्पद आहे. तो खरंच कौतुकास्पद आहे. भाजप गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांनाच पंतप्रधान करणार हा शोध पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठून लावला हे मी कितीही तर्क ताणला तरी माझ्या आवाक्यातलं उत्तर नाहीये. म्हणजे बाकी कोण बोलला असं मी समजू शकतो. संजय राऊत बोलले असते किंवा तो कोण पवन खेरा आहे किंवा आणखीन असे बरेच लोक आहेत खोळ्यासारखं बोलणारे. पण पृथ्वीराज चव्हाण मला खरंच नवल वाटलं, कारण त्यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात 4 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्या आधी दीर्घकाळ ते केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून म्हणजे जवळजवळ डिफॉल्ट प्राईम मिनिस्टर म्हणून ते काम करत होते. किंवा पंतप्रधान म्हणजे काय, पंतप्रधान कार्यालय म्हणजे काय, पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या म्हणजे काय, पंतप्रधानांचे व्याप्ती आणि अधिकार म्हणजे काय याची जाण असलेला माणूस आहे. सामनाचा अग्रलेख लिहिणारा कार्यकारी संपादक नाहीये. आणि असा माणूस जेव्हा म्हणतो की लवकरच भारताला मराठी पंतप्रधान मिळणार, तेव्हा हसावं की रडावं, भिंतीवर डोकं आपटावं की खडकावर जाऊन डोकं आपटावं हे कळत नाही. हे कुठलं दिवा स्वप्न घेऊन पृथ्वीराज चव्हाण जगतात आणि बोलतात हे माझ्या वाक्यातली गोष्ट नाही मित्रांनो. आता पहिली गोष्ट अशी की असा कुठला घोटाळा आहे असं विचारलं तर कुठला घोटाळा आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांना माहिती नाही, तो स्वामींना माहिती आहे. आता तो कुठला घोटाळा आहे त्याची काय कागदपत्र असू शकतात हे सुब्रमण्यम स्वामी सांगू शकतात. पण त्याची कागदपत्र अमेरिकेत जी काय संसदेला सादर केलेली गोपनीय कागदपत्र आहेत त्यामध्ये अशी कागदपत्र आहेत असं सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा आहे. पण त्या कागदपत्रामध्ये मोदींना अडकवू शकणार आहे काही घोटाळ्यांची कागदपत्र आहेत असा स्वामींचा दावा आहे. आणि त्याच्यावर पृथ्वीराज चव्हाण विश्वास ठेवतात, तेव्हा करायचं काय सांगा मित्रांनो. या स्वरूपाची कागदपत्र हिंडेनबर्ग नावाच्या माणसाने काही वर्षापूर्वी काढली होती, तुम्हाला आठवत असेल. त्यावरून किती हलकल्लोळ झाला होता आठवतो तुम्हाला. अदानी विरुद्ध अमेरिकेत खटला दाखल करण्यापर्यंत मजल गेली होती. पुढे काय झालं त्याचं, तो हिंडेनबर्ग आजकाल आहे कुठे. त्या हिंडेनबर्गचे जे काही दावे होते ते दावे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स वगैरे काय वॉल स्ट्रीट वगैरे कोण पेपर आहेत त्या लोकांनी छापले. त्याचा आधार घेऊन भारतातल्या माध्यमामध्ये हा धुमाकूळ घालण्यात आला, बवाल गदारोळ वगैरे वगैरे वगैरे. पुढे काय झालं, वर्षभरापूर्वी तो जो अँडरसन नावाचा जो कोणी होता
हिंडेनबर्ग नावाची एक रिसर्च कंपनी चालवणारा, तो आपली कंपनी बंद करून कारभार गुंडाळून फरारी झालाय. तो कुठे आहे हे जगात आज कोणीही सांगू शकत नाही. पण त्या हिंडेनबर्गचा रिपोर्ट हा आधार बनवून भारताच्या राजकारणामध्ये प्रचंड धुमाकूळ घालण्यात आला. भारतातले तमाम मोदी विरोधी पत्रकार, भाजप विरोधी पत्रकार, बुद्धिमंत, अर्थशास्त्रज्ञ, संसदेतले अनेक सदस्य आणि त्यांचे मेरुमणी राहुल गांधी हे हिंडेनबर्ग हिंडेनबर्ग म्हणून आषाढी वारी केल्यासारखे रस्त्यावर नाचत होते. काय झालं त्या हिंडेनबर्गचं? काय झालं त्या घोटाळ्याचं? काय झालं त्या अदानी विरुद्धच्या केसचं? कुठे गायब झाला तो हिंडेनबर्ग? अमेरिकेत कागदपत्र आहेत. पूर्वीच्या काळात म्हणायचे लंकेत सोन्याच्या विटा, नेमकी तशीच परिस्थिती आहे. आणि त्या सुब्रमण्यम स्वामींनी शोधून काढलेल्या आहेत किंवा त्यांच्या कल्पनेतल्या सोन्याच्या खाणीमध्ये त्या सोन्याच्या विटा आहेत. त्या सोन्याच्या विटा पृथ्वीराज चव्हाण विकत घेत असतील तर मग त्यांची दया आल्यासारखं. ज्या पद्धतीत त्यांनी काय ते सांगितलेलं आहे ते बघितल्यानंतर माझ्या मनात पहिला असा विचार आला की या प्रकारचं टोकाचं तरकट जर पृथ्वीराज चव्हाण मांडू शकत असतील तर आज मच्छिंद्र कांबळी हयात असते तर त्यांनी आपल्या मालवणी नाटकामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना एक भूमिका दिली असते. कारण त्या सगळ्या पृथ्वीराज आपला मच्छिंद्र कांबळीच्या नाटकामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की ते तार्किक अतिशयोक्ती सहजगत्या करण्याची क्षमता असलेले हजरजबाबी कलाकार त्या नाटकामध्ये आवश्यक असायचे. आणि असं जे काय हास्यास्पद तर्क विहीन अतिशयोक्ती, बर तिथपर्यंत सुद्धा ठीक आहे, पंतप्रधान बदलेल, मोदींना जावं लागेल, ठीक आहे, पण मराठी पंतप्रधान कुठून आणला? भाजपचा हायकमांड, RSSचा हायकमांड म्हणून पृथ्वीराज चव्हाण कधीपासून काम करायला लागले? भारतीय जनता पक्षाचा किंवा एनडीएचा हायकमांड असेल, एनडीएचे खासदार असतील, हे सगळे मिळून त्यांचा पंतप्रधान ठरवतील ना. की त्यांनी असा ठराव केलाय, एनडीएच्या 293 जे काय खासदार आहेत त्यांनी असा प्रस्ताव पास केलाय का की आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांना एनडीएचा भावी पंतप्रधान ठरवण्याचा अधिकार देणारा एक ओळीचा ठराव पास करतोय? जसे काँग्रेसच्या विधायक दलाच्या बैठकीमध्ये एक ओक्याचा ठराव होता की सोनिया गांधी ठरवतील तो मुख्यमंत्री आम्हाला मान्य असेल. आणि अशा एका प्रस्तावामुळेच पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा आता देशाचा पंतप्रधान करण्याचा एक ओळीचा प्रस्ताव एनडीएच्या खासदारांनी संमत केला आणि त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचा भावी पंतप्रधान हा मराठी असेल आणि त्यामुळे नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांची मी निवड करतोय अशी घोषणा केली आहे का? मला वाईट पण वाटते मित्रांनो, वाईट वाट. कारण पृथ्वीराज चव्हाण हा एक काँग्रेसमधला असा नेता आहे की ज्याच्याविषयी मला आदर आहे. तो तर्कशुद्ध बोलणारा आहे, अत्यंत बुद्धिवादी आहे, उच्च शिक्षित आहे आणि काँग्रेस सारख्या खुळचट नेत्यांच्या बरोबरीने काम करतानाही आपलं डोकं ठिकाणावर ठेवण्या इतका ठिकाणावर आहे. त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे मित्रांनो खरंच वाईट वाटलं. टीका केली आहे मी, पण वाईट पण वाटलं. एक बुद्धिमान माणूस भरकटलेला बघायला आवडत नाही. असो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.